एक सेलिब्रेशनचा फोटो बघून जॉईन झालेला व्यक्ती आहे. आणि तो एक सेलिब्रेशनचा फोटो होता माझे मेंटर, माझे गुरु मिस्टर काशीनाथजी बंजारा सरांचा. एक मी अचानक फ्री बसलेलो होतो आणि मी ॲज काम म्हणून माझा एक मोबाईल रिपेअरिंगचा होता. वर्षापासून मी तो एक काम करत होतो. काम करता करता काम भरपूर करायचो आपण, की थांबायचो नाही, की सकाळी 7-8 ला जायचं, रात्री 9-10 पर्यंत यायचं. पण फक्त घर चालू होतं आणि लोन वाढत होते. तर त्याच्यामध्ये मी पण डिस्टर्ब होतो की बाबा काहीतरी करावा, पैसा पाहिजे, एखाद्या सेकंड सोर्स ऑफ कुठून तरी बघावा. भरपूर काही ट्राय पण केल्या, काय पार्ट टाइम मध्ये करून बघावा, आपण कुठेच काय झालं नाही. गेल्या 2 वर्षापूर्वी मिस्टर काशीनाथजी बंजारा माझे मेंटर आहेत. त्यांचं मी 1-2 वर्षापूर्वी त्यांनी मला एक सांगितलं होतं की असं असं काम आहे. पण मी त्या टायमाला थोडं सिरियस नाही होतो की बाबा काय आता सध्या म्हटलं आपल्याला एकच काम करायचं व्यवस्थित. पण तिथे पण व्यवस्थित लाईन नाही लागली. 8 वर्ष गेले काम करता करता एका कामामध्ये. 2 वर्षानंतर त्यांची लाईफस्टाईल बघितली तर एकदम चेंज. तर मला थोडं वाटलं की काहीतरी करावा. मग थोडं रिसर्च केलं मी त्यांच्यावरती. त्यांची लाईफस्टाईल चेंज झाली होती. थोडं रिसर्च केल्यानंतर मला समजलं की काहीतरी बऱ्यापैकी काहीतरी चांगली कंपनीमध्ये हे जॉईन आहेत भाऊ. आणि त्या टायमाला त्यांचं डायमंडचं सेलिब्रेशन बघितल्यानंतर मला तर असं वाटायला लागलं की आपण एकदा ट्राय करायला पाहिजे. बोलवल्यानंतर आणि दुसऱ्याच दिवशी कामाला चालू केलं. आणि जसं त्यांनी मला सांगितलं की सर असं असं करावं लागेल, त्या टायमाला थोडा लोड पण होता माइंडवरती की सर थोडं माझ्यावरती म्हटलं लोन वगैरे आहे, 3-4.5 लाख रुपयाचं लोन आहे. सर बोलले 6 महिन्यात फिटून जाईल. मग मला असं ऐकताना असं वाटलं की जर असं होत असेल ना सर, तर मग मी माझ्या मनामध्ये मी असा विचार केला, असं जर झालं की 6 महिन्यामध्ये माझं लोन फिटून जातील तर मी करायला तयार आहे. आणि मग नंतर मला असं एक 4-5 महिन्यानंतर असं वाटायला लागलं की दुकान आता बंद करावं. कारण की ग्रोथ बऱ्यापैकी चालू होती. 6व्या-7व्या महिन्याचं माझं इन्कम लगभग 50,000 ते 60,000 बसायला लागलं होतं. मग मी ते दुकान स्टॉप केलं आणि रियांचं काम चालू केलं. आणि माझे मेंटर माझे गुरु त्यांनी जसं सांगितलं त्याच हिशोबाने मी केलं. आणि 100% सरेंडर म्हणजे ते बोलतील मी तेच करेल, बाकी आपल्याला दुसरा काही येत नाही. ते सांगतील सर असं करायचे, येस सर हेच करणार. तर हे करता करता लगभग आता 17 महिने आता कंप्लीट झाले. आणि 17 महिन्यामध्ये लोन तर फिटलेच. आज माझी गाडी 9 तारखेला 9 मार्चला गाडी आणली. 23.5 लाखाची टॉप मॉडेल आहे. आणि ही माझी स्वप्नाची गाडी होती. 1 वर्षापूर्वी मी ते पूर्ण त्याचं कोटेशन वगैरे आता घरी लावलं होतं की आपल्याला ही अशी गाडी घ्यायची आहे. मला माहिती आहे की जर सर डायमंड बनलेले आहेत, 1 शेअर इन्कम घेऊ शकतात. मग आपण घाबरा घेणार नाही, कारण आपण तिथे त्याच रस्त्यावर चालतोय ना. आणि ते सांगता पण की कसं चालायचं, आपण तसं चालणार आहे. तर या पद्धतीने गाडी घेतली. आणि नंतर 2 लाखाचा मोबाईल घेतला स्वतःसाठी. म्हटलं ही आता आपण या इंडस्ट्रीमध्ये आलोय ना फक्त जगण्यासाठी नाही, आपले जे काही स्वप्न असतील ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आणि आपलेच नाही, आपल्या टीममध्ये जे लोक येतील, जे आपण अचिव्हमेंट करतोय, समजा आता आपण गाडी घेतली तर माझ्या टीममध्ये सगळ्यांची गाडी येऊ या उद्देशाने आपण काम करतोय. थँक्यू. भरपूर काय आहे पण सर 2 मिनिटं बोलायचे, पण मी थोडं 5-6 मिनिटं बोललो. थँक्यू तुम्ही मला ऐकल्याबद्दल.